मंत्री अतिशय आम्ही त्यांना सांगितलं की शेवटी राज्य शासन रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यास मुदतवाढ देण्याची सरकारची तयारी। उद्या निर्णय होणार तर ही मुजोरी चालणार नाही, मराठीवरून माघार नाही, मंत्री प्रताप सरनाईक ठाम। अमराठी रिक्षा चालकांविरोधात मनसे आता रस्त्यावर उतरणार, परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका, राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका मांडली। जबरदस्ती केल्यास हजारो लोक आता रस्त्यावरती उतरतील। रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठीच्या सक्तीवरून मंत्री छगन भुजबळ यांचे हे सूचक वक्तव्य। भाजप आमदार असलेले नरेंद्र मेहता यांची शिवसेना मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विरोधात पोलिसात तक्रार। भाईंदरपाड्यामध्ये सरनाईकांनी जमिनी बळकावलेत असा आरोप, तर भूमिपुत्रांसह मेहता कासरवडवली पोलीस ठाण्यात। 2019 मधील कणकवली सरकारी अधिकारी चिखलफेक प्रकरणी नितेश राणे हे दोषी। न्यायालयानं 1 महिन्याच्या कारावासासह 1 लाखांचा दंडही ठोठावला। नितेश राणे हे उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार। उद्धव ठाकरे विधान परिषद न लढवण्यावरती अद्यापही ठाम। महाविकास आघाडीकडून ठाकरेंची मनधरणी। ठाकरे उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध, अर्ज भरण्यासाठी अवघे 3 दिवस शिल्लक। विधान परिषदेवरून आता उद्धव ठाकरे लवकरच आपली भूमिका मांडतील। संजय राऊतांची ही माहिती, तर शिंदे हे महान, भाजपची ही मतं फोडू शकतात, राऊतांची टीका। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून बच्चू कडूंना विलिनीकरणाची ऑफर। प्रहार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन झालं तर कडूंना विधान परिषदेवरती संधी मिळेल। दरम्यान कडूंचा निर्णय मान्य अशी कार्यकर्त्यांची भूमिका। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्या दिल्ली दौऱ्यावर। हायकमांडमधील नेत्यांची भेट घेतील। विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत के.सी. वेणुगोपाल आणि सपकाळ यांच्यामध्ये होणार चर्चा। अमरावतीच्या परतवाडामधील तरुणींच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयान अहमद हुजेर खानसह 5 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। सर्व आरोपींची जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये रवानगी। बागेश्वर बाबाला चपलेने मारणाऱ्यास 1.5 लाख रुपयांचं बक्षीस देऊ। धाराशिवमधल्या शिवप्रेमींची आता ही घोषणा, तर धीरेंद्र शास्त्री योग्यच बोलले, बागेश्वर धामच्या अधिकाऱ्यांनी केलं समर्थन। बीएमसीच्या के पूर्वच्या वॉर्ड अधिकारी विक्रोळी पोलिसांच्या अटकेत। लग्नाचा आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याचा नितीन शुक्लावरती आरोप। उद्या कोर्टामध्ये केलं जाईल हजर। देशातील सर्वात उष्ण 15 शहरांमध्ये महाराष्ट्रातील 3 शहरं। राजस्थानपेक्षा महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वात जास्त तापमानाची नोंद, तर आतापर्यंत उष्माघाताचे राज्यात 10 बळी। अकोला, वर्धा आणि अमरावती या ठिकाणी सर्वात जास्त तापमानाची नोंद। पारा 46.2 अंशांवर। चंद्रपूर, नागपूर 44.8 अंश तापमानाची नोंद। नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन।